रही या न जाए जीरा, हरि बिन रही या न जाए जीरा। कब की ठाड़ी देखे रहा, कब की ठाड़ी देखे रहा, क्या मोर लाल कवन चुकी भई रे, क्या मोर लाल कवन चुकी भई। कब की ठाड़ी, कब की ठाड़ी देखे रहा, क्या मोर लाल कवन चुकी भई, क्या मोर लाल कवन। क्या मोह पासिति देर लगाई, क्या मोह पासिति बेर लगाई रे, क्या मोर लाल कवन चुकी भई रे, क्या मोर लाल कवन चुकी भई। क्या मोह पासिति देर लगाई, कोई सखी हरि जावे बुलावन, बारही डारू उस पर तन, क्या मोर लाल कवन चुकी भई, क्या मोर लाल कवन चुकी भई। क्या मोह पासिति देर लगाई, क्या मोह पासिति देर लगाई रे, क्या मोर लाल कवन चुकी भई, क्या मोर तुका प्रभु कब देखे पाऊ, तुका प्रभु कब देखे पाऊ, पास आऊं फिर न जाऊं, पास आऊं फिर न जाऊं, क्या मोर लाल कवन चुकी भई, क्या मोर लाल कवन चुकी भई। आऊं फिर न जाऊं, पास आऊं फिर न जाऊं, क्या मोर लाल कवन चुकी भई, क्या मोर लाल
क्या मोहे पासीती देर लगाई, क्या मोहे पासीती देर लगाई, क्या मोर लाल कवन चुकी भई, क्या मोर लाल कवन चुकी भई। हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की। जो आनंद सत्य प्रकाश विभुआनी आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार, शुद्ध परमात्मा मीच असे। जो सर्वज्ञानी दयाजन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्याभान मजचे माझे होतसे। ज्याच्या अज्ञानी भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीच असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच्या हे आत्माप्त काम, करी नमन कोणा करावे म्या। दर्भ नावाचा एक गवताचा प्रकार आहे। त्या दर्भामधील जर ती काडी काढायची झाली आपल्याला, तर ते काडी काढणे ही फार अवघड गोष्ट आहे, कारण त्याच्यावर अनेक आवरण असतात आणि ते एक एक पत्र त्याचं दूर केलं तर मग ती गर्भाची काडी आपल्याला, त्या दर्भाची काडी उपलब्ध होते। त्याप्रमाणे हा जो आत्मा आहे तो ह्या पंचकोशाने आच्छादलेला आहे। पंचकोशाचा निराश केल्याशिवाय आत्मस्वरूपाची उपलब्धी होत नाही। तेव्हा ह्या पंचकोशाच्या निरासाचा प्रकार आता सांगतात। पंचकोशाच्या निरासाचा प्रकार, स्वप्नामध्ये स्थूल देहाचे भान होत नसून आत्म्याचे भान होते। आपल्याला स्वप्न अवस्था, मनुष्याला जागृत, स्वप्न, सुषुप्ती, मूर्छा आणि समाधी अशा 5 अवस्था साधारणपणे सांगतात। परंतु मूर्छा म्हणजे आपल्याला कोणी जोराचा धक्का बसला तर अशा वेळेला येते, किंवा योगाचं अनुष्ठान केलं त्याच लोकांना समाधीचा अनुभव येतो। तेव्हा मूर्छा आणि समाधी ह्या काही सार्वत्रिक अशा रीतीने अवस्था मानत नाही, परंतु सर्वांच्या अनुभूतीच्या अवस्था जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या 3 अवस्था मानल्या जातात। याच्यामध्ये एक स्वप्न, एक जागृती आणि एक सुषुप्ती। तर स्वप्नामध्ये स्थूल देहाचे भान होत नसून आत्म्याचे भान होते। आता आपला हा जो जागृत अवस्थेमध्ये असणारा जो स्थूल देह आहे, तर ह्या स्वप्न ज्या वेळेला पडतं त्यावेळेला ह्या स्थूल देहाचं भान असतं का? आता स्वप्नामध्ये तुम्ही म्हणाल असतं भान, स्वप्नामध्ये देह असतोच ना, पण तो स्वप्नामध्ये कल्पित देह, ह्या स्थूल देहाचं तर भान नसतंच ना तिथं। म्हणजे स्वप्नामध्ये स्थूल देहाचं भान नाही, परंतु माझं मला भान आहे की नाही, म्हणजे आत्म्याचं भान आहे की नाही। ज्या अर्थी म्हणतो जागा झाल्यावर मी स्वप्न पाहिलं, स्वप्न पाहणारा मी तिथं होतोच की नाही, म्हणजे माझं मला भान आहे, पण स्थूल देह त्यावेळेला भान होतं का? नव्हतं। स्थूल देहाचं भान त्या ठिकाणी नव्हतं, म्हणजे स्वप्नामध्ये स्थूल देहाचं भान नाही, पण आत्म्याचं भान आहे। झोपेत सूक्ष्म शरीराचे भान होत नाही, तथापि सुख स्वरूप आत्म्याचे स्वयंप्रकाशाने भान होते। बघा, हे आपलाच अनुभव सांगतात जसं आहे तसं। आता आपण ज्यावेळेला सुषुप्तीमध्ये असतो, तर सुषुप्तीमध्ये आपल्याला आपल्या सूक्ष्म शरीराचं भान आहे का? सूक्ष्म शरीरामध्ये आपल्याला सुख दुःख याची उपलब्धी होते। तसं त्या ठिकाणी आपल्याला अनुकूल विषयाच्या प्राप्तीपासून होणारं सुख किंवा प्रतिकूल विषयाच्या प्राप्तीपासून होणारं दुःख हे कोणाचे धर्म आहे? सूक्ष्म शरीराचे। मग तिथं आपल्याला सुषुप्ती अवस्थेमध्ये या सूक्ष्म शरीराचं भान होतं का? नाही, कारण सूक्ष्म शरीराचं भान झालं असतं तर सुखदुःखादी झाले असते, आहे की नाही? आता तुम्ही म्हणाल सुखदुःखाचं दुःख म्हणणं ठीक आहे, सुषुप्तीमध्ये दुःख होत नाही, पण सुख नाही कसं म्हणता? सुख होतं,
ऐक नाही, कशावरून? जागा झालेला मनुष्य काय म्हणतो, मी सुखाने झोपलो होतो, म्हणजे याचा अर्थ सुख होतं. परंतु त्या ठिकाणी सुख होतं हे त्या कालामध्ये कळतं का? सुख होतं हे त्या कालामध्ये कळत नाही, म्हणून सुख दुःख होत नाही. म्हणजे सूक्ष्म शरीराचे जे धर्म आहेत ते त्या ठिकाणी अनुभवाला येत नाही, म्हणजे सूक्ष्म शरीराचं भान होत नाही, त्याच्या धर्माचं भान होत नाही. म्हणजे आता ते धर्म ज्याच्या आश्रयाने राहतात त्या सूक्ष्म शरीराचं देखील भान होत नाही सुषुप्तीमध्ये. मग भान कशाचं होतं? सुखस्वरूप आत्म्याचं भान होतं. मी सुखाने झोपलो होतो आणि ते सुखासाठी जागृतीमध्ये सुखाचं ज्ञान होण्यासाठी काय लागते? वृत्ती. त्या ठिकाणी वृत्ती आहे का? सुखाचं ज्ञान होण्यासाठी वृत्ती नाही, कारण वृत्ती कुठं लीन झाली? कारण असणारं जे अज्ञान त्या अज्ञानामध्ये लीन झालेले आहे. म्हणजे ते सुख जे होतं ते सुखाला प्रकाशित करण्यासाठी वृत्ती लागली का तिथं? नाही. ते सुख काय होतं? स्वयंप्रकाश होतं. त्या सुखाच्या प्रकाशनासाठी कशाची आवश्यकता लागली नाही. मग सुषुप्ती अवस्थेमध्ये सूक्ष्म देहाचं भान नाही, परंतु माझं भान आहे. माझं भान म्हणजे कसं? स्वयंप्रकाश सुखरूपत्वाने माझं भान आहे की नाही? स्वयंप्रकाश. तिथं कोणाचं साह्य लागलं का? मला वृत्तीचं साह्य, वृत्तीनं त्याला प्रकाशित केलं का? त्या सुखाचं प्रकाशन वृत्तीद्वारा केलं का? नाही, कारण वृत्ती त्या ठिकाणी मुळी नव्हतीच. मग वृत्ती आपल्या कारणामध्ये अज्ञानामध्ये लीन झालेली होती, तरी सुद्धा सुखाचं ज्ञान झालं की नाही आपल्याला? याचा अर्थ ते सुखाचं ज्ञान म्हणजे स्वयंप्रकाश. त्या ठिकाणी मी स्वयंप्रकाश होतो, मला कोणाची आवश्यकता नव्हती. आणि त्या ठिकाणी जे सुख होतं ते सुखाला कोणता विषय लागत होता का? अनुकूल विषया वाचून ते सुख होत होतं. म्हणजे मी होतोच की नाही तिथं? कसा मी होतो? स्वयंप्रकाशाने सुखरूप अशा आत्म्याचं भान होतं. बरोबर ना? सुखरूप आणि स्वयंप्रकाश आत्म्याचं भान होतं, पण सूक्ष्म देहाचं भान होत नाही. आता तिथं फक्त सूक्ष्म देहाचं भान होत नाही असं जरी लिहिलं असलं तर स्थूल देहाचं भान होतं का? स्थूल देहाचं भान होत नाही आणि सूक्ष्म देहाचं भान होत नाही. इथं म्हणतात की स्वप्नामध्ये, त्या ठिकाणी स्वप्नामध्ये आपल्याला फक्त सूक्ष्म देहाचं काय असतं? भान असतं आणि स्थूल देहाचं भान नसतं. आपलं आत्म्याचं भान असतं आणि स्थूल देहाचं भान नसतं. परंतु त्या ठिकाणी स्थूल देहाचं भान नसतं आणि सूक्ष्म देहाचं तरी भान असतं काय? हा जो सूक्ष्म शरीर आहे हे तिथं ना, तिथं सगळं स्थूल सूक्ष्म सगळं नवीनच उत्पन्न झालेलं असतं, म्हणजे त्याचं पण भान नसतं. फक्त इथं काय आहे, याला म्हणतात की अन्वय आणि व्यतिरेक. म्हणजे जे असलं की यद सत्वे यद असत्व, जे असलं तरच हे असतं, आणि यद असत्वे तद असत्वम. जे असलं तर म्हणजे कसं? आत्मा असतोच कुठं? स्वप्नावस्थेमध्ये, आहे की नाही? आत्म्याचं तिथं सत्व आहे की नाही? आता स्वप्नावस्थेमध्ये आत्मा आहेत की नाही? सुखस्वरूप आणि स्वयंप्रकाश, म्हणजे आत्म्याचा काय आहे तिथं? अन्वय आहे. परंतु स्वप्नावस्थेमध्ये स्थूल देहाचं भान आहे का? नाही. स्थूल देहाचं स्वप्नावस्थेमध्ये काय आहे? व्यतिरेक. पण आत्म्याचा काय आहे? अन्वय. बरोबर आहे ना? आता कोणती अवस्था? सुषुप्ती अवस्था. सुषुप्ती अवस्थेमध्ये आत्म्याचं काय आहे? भान आहे, म्हणजे आत्म्याचा काय आहे? अन्वय आहे. आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म शरीराचा काय आहे? व्यतिरेक आहे. असं अन्वय आणि व्यतिरेकाने सांगतात. काही जर समजलं नाही तर परत विचारा, किंवा या ठिकाणी काही शंका आली तर ती विचारा. समजा काही विषय लक्षातच आला नाही तर परत सांगायला सांगा. तर स्वप्नामध्ये स्थूल देहाचे भान होत नसून आत्म्याचे भान होते, आणि झोपेत सूक्ष्म शरीराचे भान होत नाही, तथापि सुखस्वरूप आत्म्याचे स्वयंप्रकाशाने भान होते. झोपेत सुखाचे भान नसेल तर मी सुखरूप निजलो होतो अशी स्मृती जागृतीत होणार नाही, म्हणून सुखाचे ज्ञान झोपेत आहे. आता सुखाचं ज्ञान झोपेत आहे कशावरून? तर आपण जाग झाल्यावर ज्या अर्थी म्हणतो मी सुखाने झोपलो होतो, आणि आता त्याचं काय होतं? मी काही जाणत नव्हतो. मग जर त्या ठिकाणी सुखाचं ज्ञान नसतं, सुखाचा अनुभव नसता, तर जागृतीत आल्यावर मी सुखाने झोपलो असं सांगता आलं असतं का? नाही. याचाच अर्थ सुखाचं ज्ञान त्या ठिकाणी होतं. स्मृती ही अनुभव पूर्विका असते, आणि ज्या अर्थी झोपेतल्या सुखाचं स्मरण होतं त्या अर्थी मी तिथं होतोच की नाही? सुखाचा अनुभव घेणारा मी त्या ठिकाणी होतोच. म्हणजे याचा अर्थ सुखाचं ज्ञान त्या ठिकाणी झालं सुषुप्तीमध्ये. म्हणजे मी होतो, म्हणजे मी कसा होतो? सुख स्वरूप होतो. आणि तिथं वृत्ती होती का? नाही. म्हणजे वृत्ती वाचून ते सुख होतं, निर्वृत्तिक अवस्थेतलं ते सुख होतं.
शिवाय ते सुख विषयापासून होत नाही, कारण तेथे विषय नसतात. आता झोपेमध्ये सुखाचं ज्ञान तर आहे, पण सुखाचं ज्ञान आहे, पण तिथं तुम्हाला शब्द स्पर्श कोणता विषय होता झोपेमध्ये? नव्हता. म्हणजे ते जे झालेलं सुख ते विषयापासून झालेलं नाही. म्हणून झोपेत असणारे सुख आत्मरूपच म्हटले पाहिजे. झोपेत सुख जर विषयापासून झालं असतं तर आम्ही मान्य केलं असतं. झोपेत विषयच नाही आणि सुख तर आहे, मग ते सुख कोण आहे? सुखरूप आहे सा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुषुप्तीत असणारं सुख हे कशाचे? आत्म्याचंच सुख आहे. सुखरूप आत्माच त्या ठिकाणी होता, दुसरं कोणी नव्हतं. अर्थात ते सुख म्हणजे कोण आहे? ते आत्म्याचं सुख आहे का आत्माच सुख आहे? त्या ठिकाणी कोण होता? आत्माच होता असंच मानावं लागतं. सुषुप्तीतल्या सुखाच्या अनुभवावरून त्या ठिकाणी आत्म्याचा अन्वय आपल्याला कबूल करावाच लागतो. बरं, ते ज्ञान करून विषय नाही म्हणून झोपेत असणारं सुख जे आहे ते विषयांपासून झालं नाही, बरोबर ना? परंतु त्या सुखाचं ज्ञान झालं. त्या सुखाला ज्ञान होण्यासाठी वृत्ती होती का तिथं? वृत्ती पण नव्हती, विषय नव्हते आणि वृत्ती नव्हती. वृत्ती नव्हती म्हणजे तिचा अभाव झाला होता का? का ती लीन झाली होती? ती अधिष्ठानात लीन झाली होती की कारणात लीन झाली होती? अधिष्ठानात लीन झाली असती तर तिला नाव काय दिलं असतं आम्ही? अधिष्ठान आत्म्यामध्येच लीन झाली असती तर तिला नाव काय दिलं असतं आम्ही? समाधी नाव दिलं असतं. योगी काय करतात? आपले अंतकरणाची वृत्ती ही अधिष्ठानामध्ये लीन करतात आणि सामान्य माणसाची वृत्ती ही अधिष्ठानात लीन होत नाही, कारण तो योगाभ्यास करीत नाही. तर त्याची वृत्ती काय होते? त्या वृत्तीचं कारण जे अज्ञान, त्या अज्ञानामध्ये त्याची वृत्ती लीन होत असते. काय अवघडल्यासारखं होतं का? जरी थोडक्यातही सांगता येईल, पण थोडं आपलं वेदांताचं चिंतन करतो म्हणून थोडा विषय समजावून घ्या. शिवाय ते सुख विषयापासून होत नाही, कारण तेथे विषय नसतात. झोपेतलं सुख निर्विषय आहे असं म्हटलं तर चालेल का? का निर्विषयच आहे? निर्विषयच आहे. झोपेतलं सुख जे आपण जाणतो ते वृत्तीपासून होतं असं म्हटलं तर चालेल का? झोपेतल्या सुखाची जे आपल्याला ज्ञान होतं ते ज्ञान घेण्यासाठी तिथे वृत्ती असते म्हणून त्या सुखाचं ज्ञान होतं असं म्हणता येईल का? नाही, कारण वृत्ती तिथं नव्हती. ती वृत्ती कारणामध्ये लीन झालेली होती. आणि सुखाचं ज्ञान झालं की नाही? याचाच ज्ञान सुखरूप कोण आहे? आत्मा. आणि त्याचं ज्ञान करून घेणार आहे कोण आहे? आत्मा. म्हणजे आत्मा कसा आहे? सुखरूप आहे आणि स्वयंप्रकाश आहे, असा त्याचा अर्थ सुषुप्तीवरून आपल्याला असं चिंतन करता येतं. दुसरं चिंतन असं करता येतं की याचा अर्थ आत्मा तिथं होता, हे पहिलं. सुखरूप होता, स्वयंप्रकाश होता, पण होता, आहे की नाही? म्हणजे आत्मा तिथं होता, म्हणजे आत्म्याचा त्या सुषुप्तीमध्ये देखील काय आहे? अन्वय आहे, सत्ता आहे, विद्यमानता आहे, असं त्याचा अर्थ. शिवाय ते सुख विषयापासून होत नाही, कारण तेथे विषय नसतात. म्हणून झोपेत असणारे सुख आत्मरूपच म्हटले पाहिजे. आत्मा स्वयंप्रकाश आहे, त्या प्रकाशाने सुखरूप आत्मा झोपेत भासतो. आता आत्मा कसा? ते आत्मा होता तिथं, तर तो तुम्हाला कसा कळला? तर तो स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश कशाला म्हणतात? तो दुसऱ्याचं ज्ञान करून देतो आणि स्वतःचं ज्ञान करून देण्यासाठी इतरांची अपेक्षा करीत नाही, त्याला स्वयंप्रकाश असं म्हणतात. उदाहरणार्थ सूर्य संपूर्ण जगताचं ज्ञान करून देतो आपल्या प्रकाशाने आणि त्याचं ज्ञान करून घेण्यासाठी दिव्याची आवश्यकता असते. त्याप्रमाणे ऐका का, आवश्यकता नसते, दिव्याची आवश्यकता नसते, म्हणूनच तो काय आहे? स्वयंप्रकाश आहे. आणि स्वयंप्रकाशच्या विरुद्ध पदार्थ आहे जड पदार्थ. जड त्याला म्हणतात की जे दुसऱ्याचं ज्ञान, ज्याला दुसऱ्याचं ज्ञान नसतं आणि स्वतःचंही ज्ञान नसतं, त्याला काय म्हणतात? जड. आता आपल्याला त्या सुखाचं ज्ञान झालं की नाही? सुखाचं ज्ञान व्हायला वृत्ती होती का? आणि सुख होण्याला विषय होते का? मग विषया वाचून सुख आहे आणि वृत्ती वाचून ज्ञान आहे की नाही? मग आणि तिथं विद्यमान कोण आहे? फक्त मीच. मी म्हणजे कोण? आत्मा. याच्यावरून आत्मा काय झाला? सिद्ध. सुखस्वरूप आणि स्वयंप्रकाश सिद्ध झाला. म्हणून झोपेत असणारे सुख आत्मरूपच म्हटले पाहिजे. आत्मा स्वयंप्रकाश आहे, त्या प्रकाशाने सुखरूप आत्मा झोपेत भासतो. त्या ठिकाणी आत्म्याचं भान झालं म्हणजे आत्मा भासला, परंतु कोणत्या प्रकाशाने? स्वयंप्रकाशत्वाने, ऐके नाही, आणि सुखरूपत्वाने आत्मा झोपेत भासला. म्हणजे त्याचा अर्थ स्वयंप्रकाश आणि सुखरूप आत्म्याचं मी रूपाने आपल्याला सुषुप्तीमध्ये भान आहे. आता तुम्ही म्हणा सुषुप्तीत कुठं कळते की आता मला काही कळत नाही, हे कळतं का तिथं? आता मी सुखाने झोपलो आहे, हे कळतं का तिथं? कळत नाही. आणि मग काय म्हणता की मी तिथं होतो?
कळत नाही, काही नाही, म्हणता कशावरून? अरे जाग झाल्यावर म्हणता ना, जाग झाल्यावर म्हणता. याचा अर्थ पहिला ज्याचा अनुभव घेतला असेल तरच जागृती त्याचं स्मरण होईल. जागृती जे म्हणतात ते तुम्हाला सुखाच्या आणि अज्ञानाच्या अनुभवाची स्मृती आहे, आणि स्मृती अनुभवाशिवाय होत नाही. याचाच अर्थ सुषुप्तीमध्ये तुम्ही त्या काय अज्ञानाचा आणि सुखाचा किंवा अज्ञानाने आच्छादित असणाऱ्या सुखाचा, आनंदाचा तुम्ही अनुभव घेतला. अनुभव घेतला म्हणजे अनुभव घेणारे तुम्ही तिथं होतेच की नाही? मग सुषुप्ती अवस्थेमध्ये आत्म्याचा अन्वय आहे, आणि ह्या सूक्ष्मदेहाचा त्या ठिकाणी व्यतिरेक आहे. आत्मा स्वयंप्रकाश आहे, त्या प्रकाशाने सुखरूप आत्मा झोपेत भासतो. निधिध्यासनाचे फल जी निर्विकल्प समाधी, त्यात अज्ञानकृत आवरणरहित सुखरूप आत्म्याचे भान होते. त्यावेळी कारण शरीरूप अज्ञानाचे भान होत नाही. आता याच्यानंतर एक अवस्था सांगितली आपल्याला. सांगितलं हे बघा, स्थूल शरीरामध्ये जे व्यवहार होतात ते कोणत्या अवस्थेत होतात? जागृती अवस्थेमध्ये. आणि जागृती अवस्थेमध्ये इंद्रिये असतात आणि विषय असतात. मग इंद्रिय आणि विषय यांचा संबंध होऊन ज्या अवस्थेमध्ये ज्ञान होतं, आहे की नाही? स्थूल शरीराच्या असणारी जी इंद्रिये आणि त्या सृष्टीमध्ये असणारे विषय, चांगलं लक्षात घेता ना, ह्या दोघांचा जेव्हा संयोग होतो आणि मग ज्ञान होतं, ती अवस्था कोणती? जागृती, आहे की नाही? आणि जिथं मनकल्पित विषयांचं ज्ञान होतं, आहे की नाही, त्याला काय म्हणायचं? सुषुप्ती, आपलं स्वप्न, आहे की नाही? आणि ज्या ठिकाणी बाह्य इंद्रियांचा विषयाशी संयोग नाही आणि मनकल्पित विषय आणि मनकल्पित इंद्रिय यांचाही संयोग नाही आणि ज्ञान तर होतं, ती अवस्था कोणती? सुषुप्ती अवस्था. आणि ते ज्ञान कशाचं होतं? ज्या अवस्थेमध्ये फक्त अज्ञानाचं आणि अज्ञानाने आवृत्त असणाऱ्या सुखाचं ज्ञान होतं. सर ठीक चालले नाही, याचं ज्ञान होतं. त्या अवस्थेला काय म्हणतात? सुषुप्ती अवस्था असं म्हणतात. जागृती अवस्था, सुषुप्ती अवस्था आणि स्वप्नावस्था, ह्या लक्षात आल्या ना? आता दुसरी जी अवस्था आहे ही शास्त्राने कथन केलेली आहे. आपल्याला तिचा अनुभव नाही, पण आपण तिचा अनुमान किंवा कल्पना मात्र करू शकतो. अशी अवस्था कोणती आहे? समाधी अवस्था आहे. आता समाधी अवस्था कशाने येते? पाठीमागे सांगितलं, निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेला काय म्हणतात? समाधी म्हणतात. असं आपल्याकडं द्वितीय तरंगात कुठे गेलं ना, पहिल्या तरंगात निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेतच काय म्हणतात? म्हणजे ज्यामध्ये अगोदर परिपक्व अवस्था म्हणजे अपरिपक्व अवस्था कोणती? ज्याच्यामध्ये ध्याता, ध्यान, ध्येय अशी त्रिपुटी असते, आहे की नाही? किंवा मी ध्याता आहे आणि माझं ध्येय वस्तू ब्रह्म आहे असं काही, किंवा ईश्वर आहे असं जे चिंतन करतात त्याला काय म्हणतात? त्रिपुटीनं युक्त असे ते समाधी. परंतु ज्याच्यामध्ये मी ध्यान करणार आहे, मध्ये ध्यान आहे, आहे की नाही? मी ध्याता आहे, मध्ये अंतःकरणवृत्ती रूप काय आहे? ध्यान आहे, आणि त्याचा विषय जे ध्येय आहे, अशी त्रिपुटी जेव्हा जाते म्हणजे चिंतने तद्रूपता, चिंतन करता करता ध्याता हा काय होतो? ध्येय स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. ती अवस्थेला म्हणतात समाधी अवस्था. त्या अवस्थेला म्हणतात समाधी अवस्था. मग आता समाधी अवस्थेमध्ये आत्मा आहे की नाही? समाधी अवस्थेमध्ये आत्मा आहे, आत्म्याचं भान आहे. पण त्यावेळेला तिथं ह्या स्थूल देहाचं भान आहे का? सूक्ष्म देहाचं भान आहे का? कारण शरीराचं भान आहे का? नाही. म्हणून त्या ठिकाणी सांगतात की निधिध्यासनाचे फल जी निर्विकल्प समाधी. निधिध्यासनाचं फल काय आहे? निधिध्यासनाचं फल म्हणजे निधिध्यासनाची परिपक्व अवस्था, तिलाच काय म्हणतात? समाधी. त्यात अज्ञानकृत आवरणरहित सुखरूप आत्म्याचे भान होते. त्यामध्ये आता सुषुप्तीमध्ये काय आहे? अज्ञानाचं आवरण आहे. सुखावर काय आहे? अज्ञानाचं आवरण आहे. आणि समाधीमध्ये अज्ञानकृत आवरणाचा अभाव आहे. जसा झोपेतून उठलेला मनुष्य काय म्हणतो? मी सुखाने झोपलो, मला काहीच कळलं नाही. तसा एखादा मनुष्य समाधीत गेला, उदाहरणार्थ चांगदेव, आहे की नाही? चांगदेवांना निर्विकल्प समाधी होती. चांगदेव जेव्हा समाधीतून उत्थान होईल तेव्हा ते काय सांगतील? मला 100 वर्ष समाधी लागली होती, तर मी काय वाटत होतं म्हणतील? मी खूप आनंदात होतो. का? मला काहीच कळलं नाही म्हणतील, फक्त आनंदात होतो. म्हणजे याचा अर्थ समाधी अवस्थेमध्ये अज्ञानाचं आवरण नाही, म्हणजे अज्ञान नाही, पण केवळ सुख मात्र आहे, ऐक ना? सुख आहे, परंतु कसे? अज्ञानकृत म्हणजे अज्ञानाने केलेल्या आवरण रहित सुखरूप असणारा जो आत्मा, त्या आत्म्याचं भान आहे. ज्या अर्थी म्हणतो तुम्ही म्हणणार समाधीमध्ये
वृत्ती अधिष्ठानात लीन झाली होती. मग त्याच्यात एक सुरेश्वराचार्यांनी दिलेलं उत्तर आहे ते मी आता पुन्हा सांगतो. अनेक वेळा आपण विचार करत असतो. तुम्ही म्हणाल की मग तिथं वृत्ती जर नव्हती, ऐके नाही, वृत्ती नसताना आता ज्ञान कसं काय होतं, ऐके नाही त्या ठिकाणी. तर काय हे समाधी किंवा सुषुप्ती किंवा मूर्छा ह्या अवस्थेमध्ये सूक्ष्म वृत्ती मानलेली आहे असं एक लक्षात घ्यायचं. असं जरी व्यवहाराच्या योग्य नसली पण वृत्ती त्या ठिकाणी, कारण वृत्ती मानल्याशिवाय ज्ञानाचा व्यवहार होणारच नाही. तर त्या ठिकाणी वार्तिकारांनी वृत्ती लेश म्हणतात त्याला, तो मानलेला आहे. तर आता त्या ठिकाणी जे ज्ञान वृत्ती कुठं झाली होती लीन, अधिष्ठानात लीन झाली होती. मग वृत्ती अधिष्ठानात लीन झाली होती म्हणजे आपल्या दृष्टीनं वृत्ती तर नव्हती आणि ज्ञान तर झालं. कोणाचं? सुखाचं ज्ञान झालं. म्हणजे काय याचा अर्थ, तो स्वयंप्रकाश सुखरूप आत्मा त्या ठिकाणी होता आणि त्या सुखरूप आत्म्याचं भान होतं. मागचा सुषुप्तीतला आत्मा कोणता होता? अज्ञानाने आवृत्त होता. आणि या ठिकाणी जो सुखरूप आत्मा आहे तो काय? स्वयंप्रकाश आहे, अज्ञानाने आवृत्त नाही. अशा आत्म्याचं भान समाधीमध्ये देखील आहे. परंतु कारण शरीर रूप अज्ञानाचे भान नाही. आता सुषुप्तीमध्ये काय आहे? कारण शरीर अज्ञान, त्याचं भान होतं का नाही सुषुप्तीमध्ये? सुषुप्तीमध्ये कारण शरीर म्हणजे मला काही कळलं नाही म्हणजे अज्ञानाचं काय होतं? भान होतं. परंतु आता समाधी अवस्थेमध्ये काय आहे? सुखरूप आत्म्याचं भान आहे पण अज्ञानकृत आवरण तिचं नाही. म्हणजे अज्ञानालाच काय म्हणतात? कारण शरीर म्हणतात. मग कारण शरीराचं समाधीमध्ये काय आहे? व्यतिरेक आहे. ऐक ना, म्हणजे कारण शरीराचं भान नाही आणि सुखरूप आत्म्याचं भान आहे. आता तुम्ही सांगा, आतापर्यंत आपण 3 अवस्था पाहिल्या, स्वप्न, सुषुप्ती आणि समाधी. मग स्वप्नामध्ये आत्म्याचा अन्वय आहे, सुषुप्तीमध्ये आत्म्याचा अन्वय आहे आणि समाधीमध्ये आत्म्याचा अन्वय आहे. आणि व्यतिरेक कशाचा आहे? स्वप्नामध्ये स्थूल देहाचा काय आहे? व्यतिरेक आहे. सुषुप्तीमध्ये सूक्ष्म शरीराचा व्यतिरेक आहे आणि समाधीमध्ये कारण शरीराचा व्यतिरेक आहे. यात व्यतिरेक याचा अर्थ ते नित्य राहतात का? कधी असतात, कधी नसतात. ज्या वेळेला तुम्ही जागृतीमध्ये व्यवहार करता तेव्हा स्थूलदेह असतो, स्थूलदेहाचं भान असतं. आणि जेव्हा तुम्ही स्वप्नामध्ये जाता तेव्हा स्थूलदेहाचं भान नसतं. जेव्हा सुषुप्तीमध्ये जाता तेव्हा सूक्ष्मदेहाचं भान नसतं. जेव्हा समाधीमध्ये जाता तेव्हा कारण शरीराचं भान नसतं. मग ही शरीर नित्य आहेत का आत्मा नित्य आहेत? ऐके नाही, मग ही शरीर म्हणजे आत्मा आहे का आत्मा याच्यावरून निराळा आहे? आत्मा याच्यावर निराळा कशावरून? ही शरीरांचं येणं जाणं आहे, ऐके नाही, ते काय आहेत? ते नित्य नाही. ते कसे? आगमापायी येणारे आणि जाणारे. याचा अनुभव आपल्याला कुठे येतो? सुषुप्ती, जागृती, स्वप्न अवस्थेमध्ये येतो की ही शरीरांचा काय आहे? व्यतिरेक आहेत. ही शरीर नित्य नाही. यांचा एका अवस्थेमध्ये परस्परांचा काय आहे? व्यभिचार आहे. त्याला काय म्हणायचं? परस्परामध्ये व्यभिचार आहे. म्हणजे कधी असतात, कधी नसतात, असा परस्परांमध्ये त्यांचा व्यभिचार आहे. पण आत्म्याचा काय आहे? अन्वय आहे. म्हणजे ज्याचा अन्वय आहे तो आत्मा त्या अवस्थेहून कसा आहे? वेगळा आहे. कारण अवस्था येतात आणि जातात, परंतु आत्मा येतही नाही आणि जात नाही. सर्व अवस्था आल्या तरी आत्मा आहेत आणि सर्व अवस्था गेल्या तरी आत्मा आहे. म्हणजे अवस्था वान आत्मा आहे का? अवस्थेने युक्त आत्मा होतो का कधी? कारण जर युक्त झाला असता तर सुषुप्तीबरोबर सुषुप्तीवान आत्माही गेला असता. आणि मग आत्मा म्हणजे मी जर गेलो असतो तर मी झोपलो होतो हा अनुभव कोणाला सांगता आला असता? सांगता आला नसता. आणि सांगतो याचा अर्थ तो काय राहतो? वेगळा राहतो. म्हणजे आत्मा कसा आहे? द्रष्टा आहे, साक्षी आहे. आत्मा त्या अवस्थांचा काय आहे? अवस्थावान नाही, तो अवस्थांचा साक्षी आहे. तो आणि जो अवस्थावान नाही तो अवस्थांचा जो द्रष्टा किंवा साक्षी तो काय असतो? त्या अवस्थाहून भिन्न असतो, ऐके नाही. द्रष्टा कधी दृश्य होत नाही आणि दृश्य कधी द्रष्टा होत नाही. दृश्याचा द्रष्टा हा त्याच्यावर नेहमी काय असतो? भिन्न असतो, ऐके नाही. असं चिंतन करावं. आपण इथं पाठामध्ये जे चिंतन करतो ना, याच्यापेक्षा जास्त चिंतन करण्याने आपल्याला आनंद कधी होईल? घरी आपण जेव्हा चिंतन करतो आणि एक एक पदाने आपण अशा प्रकारचा अर्थाचं चिंतन करायचं. हे चाललेलं चिंतन परीक्षेसाठी नाही, हे चाललेलं चिंतन दुसऱ्यांना सांगण्यासाठी नाही, तर हे चिंतन माझ्या स्वतःसाठी. मी त्याच्यामध्ये जर रमलो तर नुसतं तुमच्याकडे पाहिलं, तुमचं कोणी गावी आठवण केली तरी सुद्धा त्याला आनंद होईल.
कारण का आपण त्या आनंदाचा जो भोग घेतो तो कसा व्यापक आनंदाचा भोग घेतो आणि त्यामुळं त्या व्यापक आनंदच सगळ्या ठिकाणी व्यापून आहे. म्हणून हे जे पुन्हा पुन्हा होत नाही. आता 3ऱ्या वर्षाला गेल्यावर जेव्हा आपण पंचदशी पुढे येते, ज्ञानेश्वरी पुढे येते, तेव्हा विचारसागर करायला आपल्याला वेळ मिळत नाही. म्हणून आत्ताच हे झालं दिवसातून 10 वेळा लागल्या तरी हरकत नाही, पण एक एक गोष्ट कशी आहे याचा विचार करा. आता सगळं आपल्याला सांगता येतं असं नाही, यांचे भाव किंवा तुम्हाला सगळेच कळतात असं नाही, पण जेवढं कळेल जितका जास्त अंतरंगात त्याचा प्रवेश करता येईल, कधी आजच्याच दिवशी झालेल्या पाठाचं तेवढंच त्याच्यामध्ये आपल्याला आनंद येतो. मग पुढच्या पाठामध्ये पण आपल्याला जिज्ञासा वाटते, आणखीन काय आपल्या पदरात पडेल. मग याच्यासाठी हे केलं पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणणार किंवा काही लोक म्हणतात की मग आमका कार्यक्रम आहे, तमका कार्यक्रम आहे, कुठं काय दुसरं का आपलं स्वतःचं कार्य आहे. याच्यापेक्षा हेच फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये याचं महत्त्व आपल्या अंतःकरणात वाटलं पाहिजे, म्हणजे मग त्याच्यामध्ये आपला प्रवेश जास्त होत चालतो, त्याची अनुभूती आपल्याला येत चालते. हे दररोज आपल्या घडणारच सांगतात की नाही, आणि घडणारच सांगतात, पण हे दररोज घडतं तरी आपल्याला कधी आनंद झालाय का? पण जर आपल्याला कळेल की अवस्थावान मी नाही, अवस्थांचा द्रष्टा आहे, मरू द्या त्या अवस्थेत काय व्हायचं ते होऊ द्या, मी अवस्थावान नाही, अवस्थांचा साक्षी. साक्षी पदार्थ कधी साक्ष होत नाही, द्रष्टा कधी दृश्य होत नाही. त्या दृश्य संबंधाने कशाला चिंतन करू, ऐके नाही मी काय त्याचा द्रष्टा आहे. अहो द्रष्टा कशाला, ह्या ज्या अवस्था आहेत त्या खोट्या आहेत, येणाऱ्या जाणाऱ्या. खोट्या अवस्थेचं द्रष्टत्व तरी करू माझ्याकडे दिसतात म्हणून द्रष्टा म्हणतो. वास्तविक दृश्य जर खोटे आहे तर त्याच्यासाठी द्रष्टे पण तरी काय खरं आहे का? मग मी द्रष्टा तरी आहे का? साक्षी होणे न ठके एरी गोठी कायशी माऊली म्हणतात. मी साक्षी सुद्धा नाही. साक्ष पदार्थ असतील, दृश्य पदार्थ असतील तर आपण साक्षी किंवा द्रष्टा. मग आता मी जर साक्षी नाही, साक्ष पदार्थही नाही, ऐके नाही, मी द्रष्टाही नाही, तर मग काय मी शून्य आहे का? आहेच, मी आहेच, ऐके नाही. मग मी जो आहे तो स्वयंप्रकाश आहे की नाही? मग त्याचं ज्ञान मिळवण्यासाठी कोणाची आवश्यकता आहे का मला आता? मी जर सत्तावान आहे तर मरणाची भीती आहे का मला आता? मला जर आनंद स्वरूपच आहे, घनीभूत आनंद मी आहे, तर विषयाच्या दारात भीक मागण्याची मला गरज आहे का? नाही. पण मला द्वैताचं निवारण व्हावं. द्वैत जर नाहीच आहे, तो अद्वैत स्वरूपच आहे, तर द्वैताच्या निवृत्तीसाठी काय करायचं? नाही. पण अज्ञान गेलं पाहिजे. अज्ञान आणि ज्ञान, ज्ञान आणि अज्ञान, सूर्यप्रकाशन अंधकार. सूर्य म्हणतो मला त्या अंधाराची निवृत्ती. अरे अंधार तुझ्या ठिकाणी नाही तर निवृत्त काय करायचं? तसं अज्ञानच जर स्वरूपाच्या ठिकाणी सिद्ध होत नाही तर ज्ञानाचं ते निवर्ते तरी काय म्हणायचं? अशी एक झळक आपल्याला 24 तासात कधीतरी उठल्यापासून झोपेपर्यंत लागली आणि ते एक क्षणभर जरी लागली तर तुम्ही झाले ना मुक्त, जन्मजन्मांतराच्या दुःखातून मुक्त झाले, आहे की नाही? आणि पुढं तरी काय येणार आहे का दुःख? आता दुःख ते कैचे नये स्वप्नाचे, कोणाच्या आत्मस्वरूपाच्या दृष्टीने. मग तुम्ही म्हणत नाही पण मला होतंच, पुन्हा भूक लागल्यावर होतंच, झोप मिळाली नाही म्हणजे होतंच, परीक्षेत नापास झाल्यावर होतंच. अरे ते झोप फार वर आहेत तरंगा, ते कुठपर्यंत होणार आहे? ती फक्त तुमचं देहाचं प्रारब्ध आहे ना, मरेपर्यंत होतील. स्वामी महाराज म्हणायचे तुम्ही मेले म्हणजे खडकावर आपटल्याने तुम्हाला काय होणार नाही, पुन्हा आपल्याला दुःख कधी येणारच नाही. अशा प्रकारची ही मुक्ती करून घेतली पाहिजे आपण. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण एवढा त्याग करून इथं आलो ना, तर आता काही झालं तरी सर्वोच्च कोटीचं आलोच आहे आता, तर आता लढा नाही तर मारा. ह्याच्यामध्ये हे जे सुख आहे आपल्याला प्राप्त झालंच पाहिजे. नुसतं आपण त्या ह्याच्यामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये अलीकडे काही कीर्तनामध्ये ते देव येतात आणि मग त्यांना वाकल्या दाखवतात, ऐके नाही, किंवा त्या देवांना जा जा म्हणतात. ते अन्न कीर्तन करतात ना, आपण लगेच जा जा करतो, आनंद मिळतो. काय आनंद मिळतो माती? वेदांत नाही माहीत, ऐके नाही. फक्त जा जा, आपले नाटकं पाहतो आपण, त्यांनी आनंद होतो. गायन संगीत ऐकतो त्यांनी आनंद होतो. देवांना वाकल्या दाखवणं इतकं सामर्थ्य आहे का आपल्याजवळ? देवानं हे कोणाचं सामर्थ्य? हा वेदांत जर तुम्ही पचवला तर मग तुमच्या ठिकाणी जा, काय आम्हाला त्याची गरज नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा, जन्म आले याचे आजी फळ झाले साचे, असं आपण म्हणू शकतो. नाही तर म्हणू शकतो का कधी? तेव्हा आता काही झालं तर इंद्र असो, ब्रह्मदेव असो, पंतप्रधान असो, युनोचा अध्यक्ष असो, त्याच्यापेक्षा आपलं सुख जास्तच आहे. ही जे आपल्याला सुख आता प्राप्त झालं तर ह्या सुखाला पुन्हा चढतं नाही आणि उतार नाही, नेघे उतार चढते. अशा प्रकारचा हा आनंद आता मिळवलाच पाहिजे आपण. भले आपल्या जीवनामध्ये उद्या कोणाचं प्रारब्ध कसं असेल सांगता येत नाही. कोणाचं प्रारब्ध गृहस्थाश्रमात जाण्याचं असेल, कोणाचं काय असेल सांगताच येत नाही. गेलं तरी हे ज्ञान कुठं जाणार आहे की त्यांचं? ह्या ज्ञानाला घेऊनच आपण कशातही उडी टाकली पाहिजे.
याच्यामध्ये. तर अशा प्रकारचं म्हणून, आणि हे कधी होईल, हे जर इथं आपण बारकाईनं भरपूर त्याला वेळ देऊन सारखं इतकं झालं पाहिजे ना, कळू नाही तर नाही कळू, मी ब्रह्म आहे, ब्रह्मच मी आहे म्हणता म्हणता आपलं आपोआप त्या तितकी भृंगीने होऊन गेलं, ज्ञानही झालं नाही काही नाही, पण मी ब्रह्म आहेच, त्याच्याविषयी संशयच राहिला नाही. असं वेदेची तन्मयता, त्याचा ब्रह्मज्ञान व्हावं याचा इतका वेद, इतका छंद लागावा, जणू काही ब्रह्म झालेलाच आहे. अशा रीतीने आनंद गेला तर तो आनंद संपादन केला तरच तो म्हणू शकतो दुःख ते कैसे नाही स्वप्नाशी रुद्धिसिद्धी झाल्या कामारिगाची, त्याचे वर्म तू आम्हापाशी. या इतकं की त्या रुद्धिसिद्धी सुद्धा त्याचे सुद्धा त्याला काय वाटत नाही. रुद्धिसिद्धी कशी आहे, माईक आहे, काय करायचं मला, माया माया कार्याची माझा संबंधच नाही, ते वैभव माझं नाहीच आहे, मी आत्मवैभवाने संपन्न आहे की नाही. माझं ऐश्वर आत्म्याचं ब्रह्माचं ऐश्वर हे माझं ऐश्वर. खरं ऐश्वर कोणतं, ज्याच्या ठिकाणी काय ऐश्वर त्या निर्विशेष परमात्म्याच्या ठिकाणी यश श्री ते तरी आहे का त्याच्या ठिकाणी, काहीच नाही. आणि मी जर ब्रह्म झालो तर मला यश पाहिजे का, ऐश्वर पाहिजे का, कीर्ती पाहिजे का, काय पाहिजे मला, काहीच नाही पाहिजे. पण माणसाला काय वाटतं, काही नाही पाहिजे म्हणलं काय आहे त्याच्यात, कारण त्याचा अनुभव घेतला नाही ना. काही नाही हेच ब्रह्माचं वैभव आहे की नाही. आज दुसरं काय वैभव आहे का त्याचं, काहीच नाही त्याच्या ठिकाणी, काहीच नाही. न इति न इति, नाही कारण नाही कार्य आहे की नाही. त्याला अधिष्ठान म्हणतात हेही त्याला माहीत नाही. असं आपलं स्वरूप आहे. असं म्हणून जर आपल्याला एक डोल आला तर सगळी पृथ्वी आपण पवित्र केली. त्या योग वासिष्ठामध्ये मला वाटतं सांगितलं असेल, त्यांनी सांगितलंय कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संवित सुखसागरेस्मिन परे ब्रह्मणी लीनम यस्य चेतः. ते म्हणतात काय काय श्लोक आहे सुरुवात, कुलम पवित्रम, त्यांनी सगळं कुल पवित्र केलं ऐके नाही. याच्यामध्ये आता ते आम्ही घरी गेलो ते आमची आई म्हणते की माझ्याजवळ राहायला पाहिजे किंवा मला तुमच्याकडे न्यायला पाहिजे, आम्ही आलो निघून त्याच्यापासून. आता ते आई गेली जर तिकडं तर तिथं आपल्याला आयुष्यभर हळायला लागेल की नाही. आपण म्हणजे सेवा चोरत आहे, मातृ सेवाही केली नाही. मला पण एकदम रात्रभर झोप आली नाही. मला वाटलं आता काय करावं नेमकं. गीते महाराज म्हणायला लागले की तू थांबायला पाहिजे, असं करायला पाहिजे. म्हणून आता करावं काय, मला रात्रीचं झोपच येईना. नंतर मग मी विचार केला जाऊ दे, आपण जर ब्रह्माकार वृत्ती केली तर तिथं होईल परलोकाला मुक्ती ऐके नाही. नाही समजा याचा अर्थ सेवा करू नये हे सांगण्यात तात्पर्य नाही. आपण तिथे जाऊन किती शारीरिक सेवा केली आणि त्याच्यात मी दे आहे, मी करता भक्त आहे असं करीत करीत सेवा केली, त्या सेवेने तिची मुक्ती होईल काय, त्या सेवेने मुक्ती होणार नाही. कारण इथं योगाशिष्टकार सांगतात कुलम पवित्रम जननी कृतार्थ, आपलं सगळं कुल काय आहे, पवित्र आहे. जननी कृतार्थ, आपल्या आईची कुस आपली धन्य झाली असं ना, कृतार्थ झाली. जननी आई जन्मदात्री काय झाली, कृतार्थ झाली. कशाच्या, आणि वसुंधरा पुण्यवतीचे तेन, आणि वसुंधरा म्हणजे सगळी पृथ्वी जी आहे ती त्यांनी काय झाली, पवित्र झाली असं सांगा. वसुंधरा पुण्यवान झाली. वसुंधरा म्हणजे सगळी पृथ्वी पुण्यवान केली. कोणी, अपार संवित सुख सागर. अपार म्हणजे देशकाल परिच्छेद रहित असा असणारा संवित ज्ञानरूप सुखरूप असणारा जो सागर, व्यापक असणारा जे ब्रह्म आहे, त्याच्यामध्ये लीने परब्रह्मणी लीनम यस्य चेता. परब्रह्मामध्ये एक क्षणभर ज्याचं चित्त काय झालं, लीन झालं. त्या लीन होणं तरी कमी आहे, बाधित झालं म्हणा. लीन होण्यापेक्षाही बाधित होणं पुरुषार्थ आहे. असं ज्याचं झालं तर ते म्हणतात की त्याला एवढं मोठं पुण्य आहे ऐके नाही. म्हणून हे जे झळक आहे आपल्याला एक वेळा लागली तर आपण सगळ्या जग आपण म्हणतो नाही, पण देवाचे ऋण, ऋषीचे ऋण, पितरांचे ऋण, समाजाचे ऋण, किती ऋण आहे. अरे कोणतं ऋण राहील तुमच्यावर. बरं समजा हे ब्रह्मज्ञान सोडून सगळी ऋण संपादन त्यांच्या जन्मात पूर्ण होतील सगळी, खऱ्या अर्थाने कधीच पूर्ण होणार नाही. ब्रह्मज्ञानानेच तुम्हाला सर्व ऋणातून मुक्तता होईल. म्हणून याच्याबद्दल कधी शंका घ्यायची नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं झाले आता 4 वर्ष घरच्यांनी दिली परवानगी, पण आता त्यांचं पाहिलं पाहिजे ना, आहे की नाही. असं आपल्याला काही पाहायची गरज नाही, काही नाही. याच्यामध्ये झालं यथाशक्ती पाहावं, नाही झालं तर पाहू नये. त्याच्यामध्ये आपण जर खऱ्या अर्थाने जर साधक असो, आपल्या कार्यावर जर आपण व्यवस्थित करीत असो तर त्याच्याबद्दलची काही हे करायचं नाही. मग संन्यासाला किती दोष लागायला पाहिजे. शंकराचार्य एकुलते एक आणि त्या एकुलते एक विधवा आई ऐके नाही, आणि हे भारत भ्रमण करीत बसले संन्यास घेऊन, मग आता त्यांना किती दोष लागायला पाहिजे ऐके नाही. स्वामी याचा तर करू नये असं नाही. तुम्हाला एक उदाहरण आता सांगितलं म्हणजे गैरसमज होऊ नये म्हणून सांगतो. बघा आलं स्वामी महाराज आहे ना, स्वामी महाराजांच्या आईनं त्यांना इतका लग्नाचा आग्रह केला, त्यांनी लग्न काही केलं नाही. नंतर तिने अनेक कीर्तनकार गाठले, तर ते कीर्तनकारांना ती विचारायची की माझा मुलगा लग्न करत नाही, त्याला लग्नाला प्रवृत्त करा.
मग ते लोक ते म्हणायचे, अहो आई चांगलं भाग्यवान आहे, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. तुम्ही किती भाग्यवान आहे की तुमचा मुलगा ब्रह्मचारी राहतो. ते म्हणे मग तुमची मुलं का नाही ब्रह्मचारी ठेवी, तुमच्या मुलांची लग्न करताना माझा मुलगा ब्रह्मचारी ठेवा म्हणता, हा तुमचा कोणता नाही. त्या स्वतः कीर्तनकार होत्या स्वामी महाराजांच्या आई, पण त्यामुळं त्या काही कोणाला बोलू देत नव्हत्या. पण स्वामी महाराजांनी काय ऐकलंच नाही. त्याच्यानंतर त्यांनी एक आट घातली त्यांनी आट अशी घातली की मी लग्न करायला तयारच नव्हते ते एक तास. आणि त्यांनी सांगितलं की करावंच लागेल म्हणलं. स्वामी महाराजांनी काय केलं, ते म्हणे काय हरकत नाही म्हणे, पण आता मला पाहुणे येणार होते त्यांना पाहायला. त्याने पाहुणे येणार आहेत पाहायला, पण मी काय त्यांच्या समोर जाणार नाही. हे माझे फाटके कपडे आणि असं हे मला चांगले कपडे वगैरे घेतले तर. मग त्या भावानी काय केलं, 200 रुपये दिले त्यांना आणि त्यांना सांगितले का कपडे तुला घे आणि मग ये. तर ते पाहुणे येणार होते दुसऱ्या दिवशी. मग हे म्हणे मी नगरला जाऊन कपडे घेऊन येतो. ते रेल्वेत बसले, तसेच काशीला निघून गेले. घरी आलेच नाही ते. पाहुणे आले, 3 दिवस थांबले त्या काळामध्ये. ते काय मुलगा आलाच नाही. मग आता मुलगाच जर उपलब्ध नाही तर ते सोयरीक मोडले, ते गेले निघून. नंतर 15 दिवसांनी त्यांनी आईला पत्र पाठवलं की मी काशीला सुखरूप आहे असं सांगितलं. मग त्या आईला वाईट वाटलं. मग त्या भावानी पत्र लिहिलं की तू माझं काळं तोंड केलं, की पाहुणे या ठिकाणी आले, मुलगाच बेपत्ता, असं तुला करायचंच होतं तर माझं काळं तोंड का केलं. तर त्यांनी स्वामी महाराजांनी त्याला पत्र लिहिलं, याच्यामुळे तुझं काही 4 दिवसच काळं तोंड झालं, पण तू माझं कायमचं काळं तोंड करायला निघाला होता. असं त्यांना उत्तर दिलं. सांगायचं काय की आल्यानंतर स्वामी महाराजांनी ते ऐकलं नाही. नंतर ते काशी, आळंदी, पंढरपूर, चातुर्मास असं त्यांचा जीवनक्रम चालत राहिला. पुढे त्यांची आई जी आहे ना, तर ती आईला अर्धांगवायू झाला. यांचं गाव आहे तिकडचं, यांना जास्त माहिती. तर त्या अर्धांगवायू झाला आणि मग स्वामीजींना निरोप मिळाला. स्वामी लगेच तत्काळ तिथे गेले. गेल्याबरोबर त्यांनी 4 वर्ष चातुर्मासात राहिले नाही, काशीला गेले नाही, आळंदीची वारी केली नाही, काहीच नाही. आई 4 वर्ष अंथरुणात होती. तर त्या आईचं लघवी, शौच, कपडे धुणं, स्नान हे संपूर्ण 4 वर्ष त्यांनी केलं त्या स्वतः. म्हणजे त्यांच्या वहिनींना कोणालाच करू दिलं नाही. आणि त्याच्यानंतर आई फार शेवटच्या अवस्थेत असताना, म्हणजे आता जायचं तर त्या आईला बोलता येत नव्हतं, वाचा गेली, तेव्हा ती हाताने असं त्यांना आशीर्वाद द्यायला लागले. मग स्वामी महाराजांनी विचारलं तिला, लग्न केलं ते बरं झालं का चुकलं माझं, असं तिला मारताना विचारलं स्वामी महाराजांनी. मग ती म्हणली चांगलं झालं. आणि पुन्हा काय म्हणले, देव तुझं कल्याण करीन, असं म्हणजे तिनं खुनेने सांगितलं. लगेच स्वामी महाराजांनी आई गेल्याबरोबर संन्यास घेतला. 66 साली आई गेली की लगेच संन्यास घेतला. आणि मग तिथून पुढचं तर काही जीवनमुक्तीचं विलक्षण सुखद अनुभवलं. म्हणजे काय आहे, हे सगळं करत असताना स्वामी महाराज मग तुम्ही म्हणा, मग आईची सेवा तर केलीच ना त्यांनी, म्हणजे आता हा आदर्श. पण इतकं ज्ञान संपादन करावं का करीत असलं तरी काय न केल्यासारखं, किंवा न करून सुद्धा केल्यासारखं. लक्षात आलं ना भाऊ. तर अशा प्रकारची एक भूमिका पाहिजे. आणि यासाठी आपलं एकदम लगेच एक झालं का मित्राचं लग्न झालं की मग दुसऱ्याचं झालं की तिसऱ्या, आपल्याला असं वाटतं की हे असं करायचंच असतं. आपल्या मनात नसतं ते, बऱ्याच वेळा आपल्या मनात नसतं, पण आपल्याला उगीच भीती वाटते. काय होईल ते होईल, ऐक नाही, हे तर होऊन काय होईल. इंद्रायणीच्या समजा पुढे कोणी विचारणार नाही. ज्यांना आहे ते रात्री महाराजांनी सांगितलं ना कीर्तनात, ना ज्याला मुलं नाही त्यांनी जाऊन कोणाला विचारायचं, मुलावाल्याला विचारायचं, ऐके नाही. मग त्याचं ऐकलं म्हणजे आपला भ्रम जाईल. स्वामी महाराजांची तर घडलेली गोष्ट, एकदा ते काशीहून आले, त्यांच्या भावाला मुलं होत नव्हती अगोदर, नंतर मुलं झाली तर 8 मुलं क्रमाक्रमाने मरण पावली. 8 मुलं गेले. तर स्वामी महाराज काशीहून आले आणि त्यावेळेला त्यांची वहिनी तिथं होती. त्यावेळेला ती गरोदर होती, 9वी वेळ होती. तर ती वहिनी त्यांना रडायला लागली की आता काय होते कोणास ठाऊक झालं. तर स्वामींनी त्या चुलीतली राग घेतली, तिच्या कपाळाला लावली. म्हणजे आता ह्या वेळेला ही मुलगी जगल म्हणते. आणि ती म्हणजे मूल जगेल म्हणे. पुढे ती मुलगी झाल्यावर ती जगली सुद्धा. ती मुलगी मोठी झाली आणि स्वामी महाराज पुन्हा काशीहून आले. एकदा आल्याबरोबर त्यांनी विचारलं, तिचं नाव काय, आता माझ्या लक्षात नाही, आहे अजून ती. तर ते म्हटले की कुठं गेली ती मुलगी. स्वामींनी विचारलं. ती कुठं खेळत होती बाहेर कुठं. तर ते थोडं झालं आणि ते रडायला लागले त्यांच्या वहिनी. कशासाठी. ते म्हणे तुम्ही रडता का वहिनी. पण त्या काय रडण्याचं थांबेना. थांबल्यानंतर मग ते म्हणे तुम्ही रडता का सांगा. तर ते म्हणे की आता ही मुलगी उद्या लग्न झालं घरी जाईल, पुढे आम्हाला म्हातारपणात कोण पाहणार, असं ते म्हटले. तेव्हा ते म्हटल्यावर मग स्वामी महाराजांनी त्यांना समजावलं नाही की त्याच्यापेक्षा मोठ्याने रडायला लागले. स्वामी महाराज आणखीन मोठ्याने रडायला लागले. ते म्हणे भाऊजी तुम्ही का रडता म्हणे. अहो म्हणे तुम्हाला निदान मुलगी तर मला तर बायको नाही, मुलंही नाही, माझं कसं होणार म्हणे.
माझं कसं होणार म्हणून ते आणखीन मोठे मोठे रडायला लागले. त्यावेळेला मग त्यानं विचार, अहो म्हणे तुम्ही असं काय चिंता करता, आम्ही नाही का तुम्हाला? ते म्हणे मग मी नाही का तुम्हाला? मग ते म्हणे मग तुम्ही रडू नका. म्हणजे तुझं रडणं थांबलं का माझं थांबलं. अशा प्रकाराने म्हणजे आपल्याला हे जे वाटत राहतं का बाबा भवितव्य काय आहे काय आहे याच्याविषयी काही चिंता करायची कारण. त्याच्यानंतर तर त्यांचं घडलेलं सांगतो. त्यांचे भाऊ आणि भाऊजे आळंदीमध्ये बरेच वर्ष होते. नंतर शेवटी ते फार विकलांग झाल्यावर त्यांना जी एक मुलगी होती ना, त्या मुलीकडे त्यांना नेण्यात आलं तिकडं. तर आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांनी एकदा इच्छा केली की शेवटची इच्छा आहे माझी स्वामींची भेट घ्यावी. स्वामी इथं असताना त्यांची काही कधी भेट घेत नव्हते. त्यांचे रस्त्याने भेटले तर गेले तिथं. मग आम्ही पण होतो बरोबर. तिथं गेलो पुण्यामध्ये. तर हे जे बाहेरच्या गॅलरी असतात ना, पावसाळ्याचे दिवस होते आणि त्या गॅलरीला एक पत्रा लावला होता आणि त्या पत्र्याच्या खाली त्यांना ठेवलं होतं. बाकीचे सगळे लोक आतमध्ये सुरक्षित होते. पाऊस म्हणजे ते पाण्याचे शिंतोडे पार त्यांच्या बिछाण्याच्या जवळ पडत होते आणि त्या अवस्थेत त्यांचा देह म्हणजे गेले. ते 4-8 दिवसांनी गेले. तर सांगण्याचं तात्पर्य असं की त्यांना मुलगी होती, मुलीनं सांभाळायला नेलं तरी सुद्धा ते आयुष्य त्या दोघांनी इथंच काढलं. कोणी त्यांचं काही केलं नाही. तिथं मुलीकडे गेले तरी सुद्धा मुलीनं त्यांची आता स्वतःची मुलगी पण तिनं व्यवस्था अशी केली त्यांची बाहेर व्हरांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ते गेले. तर तिथं गेल्यानंतर स्वामी महाराजांना आम्ही गेलो त्या याच्यामध्ये. तर ते एकदम वास वगैरे सुटलेला, लघवीचं याचं टाकलेलं नाही. तर मग स्वामी महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलं. ते त्यांच्यापेक्षा मोठे 15 वर्षांनी मोठे भाऊ होते, परंतु संन्यासी म्हणून त्यांनी दर्शन घेतलं. स्वामी महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि मग ते रडायला लागले. आणि ते रडायला लागले आणि ते म्हणायला लागले, स्वामी महाराज काय खरं नाही, मला फार 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 दुःख म्हणे याच्यामध्ये. स्वामी महाराज म्हणे तुला कमीच आहे दुःख म्हणे, याच्यापेक्षा अजून तुला फार व्हायला पाहिजे म्हणे. तू जीवनामध्ये नुसता स्वार्थ साधला म्हणे, दुसरं काहीच केलं नाही. तू बऱ्या मरणाने मरणार नाही असं त्याला म्हटले. तिथं त्याच्यामध्ये तात्या होते, तात्यांना विचारा. ते म्हणणे कारण आयुष्यामध्ये ब्राह्मण शरीर प्राप्त करून तू परमार्थ केलाच नाही, फक्त तू दुसराच व्यवहार आणि तो सुद्धा सचोटीचा केला नाही. तर आणि जरी तुला असले तरी तुझी अशा प्रकारची स्थिती. आता हे झालं एक बाजू. आता स्वामी महाराजांचं स्वतःची स्थिती. ते तर संन्यासीच होते. ते संन्यासी असताना स्वामी महाराजांच्या आश्रमातलं पहा की एकदा असं झालं, त्याच काळामध्ये आपले कोणते पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. थोडं विषयांतर जास्त झालं पण हा विषय आपल्याच कधी लक्षात आला म्हणून सांगतो. तर त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं. कुठं? हे जसलोक हॉस्पिटलला मुंबईला. ते पेपरला आलं आणि ते पेपरला लोकांनी सांगितलं बघा पंतप्रधान त्यांचं जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र परदेशाहून डॉक्टर, त्यांचे सेवेकरी, काय त्यांना कमी आहे असं म्हणे. तर स्वामी महाराज म्हणले किती जरी झालं तरी माझे इतकं थोडंच त्याचं भाग्य आहे. त्या अटल बिहार पैसे देऊन माणसं ठेवीत असेल, पैसे देऊन डॉक्टर आणत असेल म्हणे, पण माझ्या उशापाय त्याला डॉक्टर लोळण घेतात. आणि स्वामी महाराजांची लघवी कोणी काढायची याच्याविषयी स्पर्धा लागत होती. एक जर कोणाला लघवीचा कपडा पडलेला आहे हे म्हणतं मी धुतो, ते म्हणतं मी धुतो. शौचाला झाली ना ते म्हणे नाही नाही तुम्ही पाणी टाका मी काढतो. म्हणजे अशा प्रकारे ते म्हणायचे हे ऐश्वर्य आहे का त्याला? शिवाय श्रद्धापूर्वक अशा प्रकारे. आणि स्वामी महाराजांचं खरंच त्या थाटातच ते गेले की शेवटपर्यंत. ते असं नव्हते पाहत, ते असं कधी म्हणलं नाही. कोणी सेवेला आला मग कोणी म्हणलं का स्वामी महाराज कपड्यात लघवी झाली काढू का? काढा. आणि कधी हाक मारून म्हणलंच पाहिजे काढायचं. कधी कधी तासन तास लोळत राहायचे जर कोणी लवकर गेलं नाही तिथं, तसेच राहायचं. काढायचं काढा, नसलं काढायचं तर नका काढू. म्हणजे ते म्हणायचे मी संन्यासी आहे, मी हा देह पूर्वीच हा प्रेत रूप समजलेला आहे, स्मशानामध्येच त्याची योजना आहे, त्यामुळे त्या जे माझंच नाही त्याच्याविषयी काय करा आणि काय नाही मी कशाला म्हणू. पुन्हा त्यांची खुबी कशी होती सेवा घेणे. तर तिथं मी नेहमी सांगितलं असेल कधी त्यांच्या जे तिथं असणारे आपले तात्या होते, तात्यांचं नाव तुकाराम आहे. तिथे एक एकनाथ कांडेकर म्हणून होते, त्यांचं नाव एकनाथ. नंतर एक पांडुरंग क्षीरसागर म्हणून, तर त्यांचं नाव पांडुरंग. ते ज्ञानेश्वरी कंठस्थ होते आणि स्वामींची सेवा करायचे. तर त्याच्यामध्ये तर ते म्हटलं की ते म्हणायचे अरे किती जरी अटल बिहारीचं असलं पण माझे भाग्य किती आहे म्हणायचे. ते असं म्हणत नव्हते हा एक सेवक आहे म्हणून. साक्षात एकनाथ महाराज, साक्षात पांडुरंग, साक्षात तुकाराम महाराज माझी सेवा करतात. आता काय म्हणावं, यांच्या ऋणातून मी उतराई होईल कसा? असं म्हणल्यावर माणूस काय करील? सेवा कमी करील का जीव ओवाळून टाकेल? जीव ओवाळून टाकेल. आणि त्यांची शेवटच्या स्थितीपर्यंत तशा प्रकारची सेवा झाली. हे जेव्हा आपल्याला वाटतं की चिंतन कशासाठी झाले, आपल्याला जो भवितव्याचा विचार येतो, काय विचार करून त्याचा उपयोग आहे? आपल्याला हार्ट येऊन मरणार आहे का, कॅन्सर होऊन मरणार आहे का, सावध निर्विकल्प समाधी लावून आपण साधना करीत करीत असा देह सोडणार आहे का, गडबडा लोळत सर? त्याच्यापेक्षा आता आहे ह्या
त्याच वेळेला देहाचं तादात्म्य सोडा, तत्वज्ञान करून घ्या आणि त्याच आनंदात राहा. उरले उपाधी कारणे ते तो विचिले दर्शने. अशा प्रकारचे संकल्प आपल्या अंतकरणामध्ये स्फुरलं. वारा हा विरोधी, आपल्याला हे जीवन जगणं म्हणजे प्रवाहाच्या विरोधी, पण आपल्यासारखे शूर जगणार नाही तर दुसरे कोण जगणार आहे? काय की नाही? ज्या ती माऊलीनं काय आपल्याजवळ कोणता अधिकार आहे आणि तुम्ही सांगा बरं, ह्या कारणाने मी आळंदीजवळ आलो, कसं आलो हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. कधीतरी उगाच घरी भांडण झालेलं असतं, रुसणं कारण काय आळंदीला येण्याचं असतं काय? कोणी आत्महत्या करतात, ऐकी नाही त्याच्यामध्ये साधे लोक आत्महत्या करतात. कोणी दुसरीकडे जाऊन असं आहे का, मला वडिलांनी रुपया दिला नाही ना तर लाख रुपये कमवलंच वडिलांना तोंड दाखवेल. अशी आपल्याला दुर्बुद्धी झाली का? आपल्याला दुर्बुद्धी काय झाली? माऊलीजवळ येण्याची झाली. बरं, येण्याची झाली, आपल्याला हे माहित होतं का विचारसागर शिकणार आहे आणि मग आम्ही कोणी संस्कृतचं काय करणार? काही ठरलं नव्हतं. काहींचं इथं नाही 4-4 वर्ष म्हणतात, काय करावं तेच समजलं नाही, आहे की नाही? आणि अशा वेळेला आपल्याला हे ग्रंथ हातात पडले, ज्ञानेश्वर महाराजांच्या सहवासात ह्या वायुमंडलामध्ये हे होतं. याच्या इतका आनंद कोणता आहे? आता ह्या आनंदाचा आपल्याला योग झालेला आहे, याचा फक्त आपल्याला काय करायचं आहे? क्षेम करायचा आहे की नाही? आणि योग आणि क्षेम भार अवघा घातला तुझी हे माता. आपण माऊलीवर हा भार घालायचा आणि जसं आई वडिलांनी कमवावं आणि मुलांनी खेळावं त्याप्रमाणे आपला हा भक्ती अवस्थेमध्ये केवळ ह्या आनंदाचं लयलूट करायची, एवढंच त्याचा अर्थ आहे की नाही? आणि हे विचिंतन ऐकता ऐकता झोपायचं नाही, हा एक दुसरा अर्थ आहे. हां, तर आता सांगतो निधिध्यासनाचे फल जी निर्विकल्प समाधी, त्यात अज्ञानकृत आवरणरहित सुखरूप आत्म्याचे भान होते. त्यावेळी कारण शरीररूप अज्ञानाचे भान होत नाही. विषय समजला नाही इथपर्यंतचा? म्हणजे समाधीमध्ये कारण शरीराचं भान नाही, पण सुखरूप आत्म्याचं भान आहे. सुषुप्तीमध्ये अज्ञानसहित सुखरूप आत्म्याचं स्वयंप्रकाशत्वाने भान आहे, पण सूक्ष्म शरीराचं भान नाही. स्वप्नामध्ये स्थूल शरीराचं भान नाही, परंतु आत्म्याचं भान आहे. असं ह्या प्रकरणाचं नाव काय आहे परिच्छेदात हे लक्षात घ्या. कोशांच्या निरासाचा प्रकार. हे सगळे कोश आहेत, आहे की नाही? बरोबर ना? या अनुभवावरून स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे तिन्ही देह व्यभिचारी आहेत. आता कोशांचा निरासाचा प्रकार सांगतो म्हणतात, वर नाव देतात, आणि इथं कोशाचा निराश दाखवला का देहांचा निराश दाखवला? हा, देहाचा निराश दाखवला. मग नाव देहाचा निराश द्यायचं तर कोशाचा निराश दिले, चुकलंच की नाही नाव? इथं दुरुस्ती करायला पाहिजे की नाही? हा, काही करण्याची गरज नाही. कारण का? कारण 3 शरीरांमध्येच काय होतो? पंचकोशाचा समावेश होतो. आता तुम्हाला हे दररोजचं परिचय झाले असं तुम्हाला वाटत उगीच वेळ जातो, पण त्याचं पक्क पण झालं पाहिजे ना जरा, म्हणून आपण काही फार वेळा करत नाही, आहे की नाही? जसं बाकीचं जितक्या वेळा करतो तेवढं थोडंच आपण घरी गेल्यावर चिंतन करतो, म्हणून आपलं ह्याच बैठकीत थोडं झालं तर बरं आहे म्हणून सांगतो. आणि माझं पण लक्षात राहतं थोडं, मला तरी. म्हणून या अनुभवावरून स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे तिन्ही देह व्यभिचारी आहे. म्हणजे कोणताही एक देह तिन्ही अवस्थेत भासत नाही. आता याच्यावरून काय झालं म्हणतात, हा जो आपला अनुभव आहे तर त्याच्यावरून काय झालं, स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे तिन्ही शरीर व्यभिचारी आहेत. व्यभिचारी आहेत म्हणजे सर्व अवस्थेमध्ये हे राहत नाही. आणि आत्मा मात्र सर्वावस्थेत भासतो म्हणून व्यापक आहे. आणि आत्म्याचा अन्वय काय आहे? सर्व ठिकाणी. आणि तिन्ही देहांचा परस्परामध्ये काय आहे? व्यतिरेक आहे, किंवा तिन्ही देहांचा व्यभिचार आहे. व्यभिचार आहे म्हणजे सर्व अवस्थेमध्ये त्यांची उपलब्धी नाही आणि आत्म्याची मात्र आहे, म्हणून आत्मा काय झाला? व्यापक झाला, आहे की नाही? म्हणजे ती सर्व अवस्थेमध्ये तो व्यापून आहे की नाही, म्हणून आत्मा काय झाला? व्यापक झाला. आत्म्याचा सर्व अवस्थेमध्ये अन्वय आहे. ज्याचा सर्वामध्ये अन्वय असतो ते काय असतं? व्यापक. आणि ज्याचा व्यभिचार असतो ते अव्यापक असतं, परिच्छिन्न असतं. म्हणजे अवस्था ज्या आहेत त्या अवस्थेचा व्यभिचार असल्यामुळं आणि आत्म्याचा अन्वय असल्यामुळं आत्मा व्यापक आहे. आता आत्मा कोणत्या अवस्थेमध्ये? जागृती, स्वप्न, सुषुप्ती, मूर्छा, समाधी, सगळ्या अवस्थेमध्ये आत्म्याचा अन्वय आहे. म्हणजे आत्मा व्यापक आहे, सर्व अवस्थांमध्ये आत्मा अनुस्यूत आहे. अशा चिंतनाने 3 शरीराहून आत्मा पृथक जाणावा. याचा अर्थ ज्यांची उपलब्धी होत नाही आणि ज्याची नित्य उपलब्धी होते त्या अवस्था कशा आहे? आगमापायी येणाऱ्या आणि जाणाऱ्या, ज्यांच्यामध्ये व्यभिचार आहे, ज्यांचा एकमेकामध्ये व्यतिरेक होतो, अशा त्या अवस्था आहे. आणि आत्मा मात्र त्या अवस्था आल्या तरी आहे आणि गेल्या तरी आहे. तो का म्हणे? साहे देव आहे तैसा आहे. मग आत्मा याच्या काय झाला? 3 शरीराहून आत्म्याला आपण
पृथक केलं, वेगळं केलं. बघा इतका महत्त्वाचा विषय. आता लगेच हा विषय जर आपल्याला कळला तर लगेच तत्वमसी महावाक्यापासून चौथ्या तरंगात जरी आपल्याला कुठं काहीतरी अपूर्ण राहिलं असेल, खरं तर चतुर्थ तरंगातच मनुष्याला मी ब्रह्म आहे असा निश्चय व्हावा. परंतु हा मध्यम अधिकाऱ्यासाठी 5वा तरंग सांगितला. म्हणून आता हा विषय सांगितला का लगेच महावाक्योपदेशाचा प्रकार. योग असले असे आहे की नेमकं चौथ्या तरंगात महावाक्योपदेशाच्या वेळेला रामनवमी आली, बरोबर ना. त्यामुळे बऱ्याच जणांना त्याचं चिंतन शेवटचं त्या पॅरेग्राफचं झालं नाही. त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी योजना केली 5व्या तरंगात तरी सांग. तर 5व्या तरंगात येताना नेमकंच या संख्या आज रोडावली याच्यामध्ये. नेमकं याचंच कारण आहे. पूर्वीचे लोक म्हणत होते ना की जे त्या कुत्रा पाळतात ते शिकारी लोक कुत्रा पाळतात आणि त्याला त्या उपयोग करतात त्याचा त्या शिकार करण्यासाठी. आता शिकार साधण्याची वेळ आली आणि त्या कुत्र्याला नेमकी शौच करण्याची बुद्धी झाली. आता शौच कसे झालं तसं नेमका आता ह्या तत्वमसी महावाक्याचा उपदेश यायची वेळ आणि बरीचशी संख्या काय झाली, कमी झाली. आणि त्या कमी होण्याचं काय कारण असेल, एकदम किरकोळ कारण असणार, इतकं काही महत्त्वाचं नसणार. कोणाची तरी मधुकरीची पाळी असेल, कोणाला तरी किरकोळ सर्दी झाली असेल, कोणाला कीर्तनाला जावं वाटलं असेल, आज ह्याचं काल्याचं कीर्तन आहे आज, मग आता आपण गेलं पाहिजे असं. एरवी जणू काही काल्याचे कीर्तन पार प्रत्येक अटेंड करतातच असं काही नाही. पण अशा वेळेला बरोबर बुद्धी होते त्याची. तर ते सांगतात की या चिंतनाने 3 शरीराहून आत्मा पृथक जाणावा. स्थूल शरीर अन्नमय कोश, कारण शरीर आनंदमय कोश आणि सूक्ष्म शरीरात प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय असे 3 कोश आहेत. स्थूल या 3 शरीराहून केलं तर आता पंचकोशाच्या निरासाचा प्रकार सांगितला ना. 3 शरीरावरून आत्मा वेगळा केला की पंचकोशापासूनही वेगळा केल्यासारखाच झाला. त्याच्यामध्ये अन्नमय कोश म्हणजे काय, स्थूल शरीरापासून आत्मा वेगळा केला की अन्नमय कोशाचा निराश झाला आहे की नाही. जर विज्ञानमय, मनोमय आणि प्राणमय कोश मिळून कोणतं शरीर आहे, सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीरापासून आत्मा वेगळा केला का या 3 कोशांचा निराश झाला. आणि कारण शरीर निराश, कारण शरीर कशाला म्हणतात, आनंदमय कोशाला किंवा आनंदमय कोश कशाला म्हणतात, कारण शरीराला. मग कारण शरीराचा निराश केला की आनंदमय कोशाचा निराश झाला. आणि सूक्ष्म शरीरात प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय असे 3 कोश आहेत. या 3 शरीरांच्या विवेकानेच पंचकोशाचाही विवेक होतो. 3 शरीराचा विवेक झाला. विवेक या शब्दाचा अर्थ नेहमी लक्षात ठेवा, विचिर पृथक करणे, एकमेकापासून विभाग करणे याला म्हणायचं. पृथक्करण करणं, विश्लेषण करणं, निराळं करणं याला विवेक असं म्हणतात. विचिर पृथक करणे. तर या ठिकाणी सांगतात या 3 शरीरांच्या विवेकानेच पंचकोशांचाही विवेक होतो. जसे जीवाचे स्वरूप व्यष्टी पंचकोशाहून पृथक आहे तसेच ईश्वराचे स्वरूपही समष्टी पंचकोशाहून पृथक आहे असे जाणावे. जीवाचं स्वरूप व्यष्टी पंचकोशाहून आणि समष्टी ईश्वराचं स्वरूप काय, समष्टी पंचकोशाहून. खरं ईश्वराला समष्टी पंचकोश आहे का जीवाच्या दृष्टीने त्याची कल्पना केली. मग जीवाच्या दृष्टीने कल्पना केल्यामुळे जीवाने जसे स्वतःचे कोश दूर करायचे आहे की नाही, स्वतःच्या ह्या व्यष्टी पंचकोशापासून कुटस्थ चैतन्याला, आत्म्याला वेगळं काढायचं, तसं जीवानेच कल्पना करायची आणि समष्टी पंचकोशापासून काय करायचं, ब्रह्म चैतन्याला वेगळं करायचं आणि मग त्या ब्रह्माचं आणि कुटस्थ चैतन्याचं नित्य सिद्ध असणारं ऐक्य जाणून घ्यायचं. का करायचे, जाणून घ्यायचं, कारण ते नित्य आहेच आहे. तसेच ईश्वराचे स्वरूपही समष्टी पंचकोशाहून पृथक आहे असे जाणावे. मागील तरंगात आकाश दृष्टांताने जीवेश्वरांच्या लक्ष स्वरूपाचा विचार विस्ताराने सांगितला आहे. आता ते सांगतात मागच्या तरंगात याला सिंहावलोकन न्याय म्हणतात. मागच्या तरंगामध्ये आकाशाचा दृष्टांत दिला आणि जीवेश्वराच्या लक्ष स्वरूपाचा विचार विस्ताराने सांगितला. म्हणजे जीवेश्वराचा वाच्यार्थही सांगितला आणि लक्षार्थ, आणि त्याच्यासाठी दृष्टांत कशाचा केला, आकाशाचा. महाआकाश, घटाकाश, जलाकाश आणि मेघाकाश या रूपाने त्याचं लक्ष जे आहे ते लक्षाचं ज्ञान करून दिलं की नाही. मग एकाचं लक्ष आहे कुटस्थ चैतन्य आणि एक लक्ष आहे ब्रह्मचैतन्य आणि त्या दोघांचं ऐक्य. असा या चौथ्या तरंगात ह्या घटाकाशाचा दृष्टांत देऊन किंवा आकाशाचा दृष्टांत देऊन सांगितलं. आता 5व्या तरंगात नेमकं काय, तर याविषयी सांगतात. मागील तरंगात आकाश दृष्टांताने जीवेश्वरांच्या लक्ष स्वरूपाचा विचार विस्ताराने सांगितला आहे आणि पुढच्या तरंगात आस्ती भाती प्रिय रूप आत्म्याचे परमार्थ स्वरूप जास्त विस्तार करून सांगणार आहोत. आणि पुढचा तरंग कोणता तरंग,
हा आहे 5वा, म्हणजे पुढचा 6वा तरण. त्याच्यामध्ये परमात्म्याचं अस्ति म्हणजे सत्ता, भाती म्हणजे चित्त आणि प्रिय म्हणजे आनंद रूप याचा विस्तार करून सांगणार आहोत. म्हणून यावेळी संक्षेपानेच आत्मविचार सांगितला. अस्ति भाती प्रिय रूपाने पूर्वी सांगणार आहे आणि वाच्यार्थ लक्ष्यार्थ मागं सांगितला. म्हणून आम्ही त्या दोन्हींचा या ठिकाणी विस्तार करीत नाही, संक्षेपाने म्हणजे थोडक्यात सांगितलं आहे. आत्मविचार सांगितला पण संक्षेपाने सांगितला. केवळ पंचकोशाहून आत्मा वेगळा जाणला म्हणजे एवढ्यानेच इथे कर्तव्यता झाली असे नाही. जर तुम्ही वर म्हणले आता पंचकोशाहून आत्म्याला वेगळं केलं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, असं होणार नाही. चांगदेवाने हा सगळा विचार केला आणि पंचकोशाहून आत्मा भिन्न केला आणि त्या आत्म्यामध्ये आपल्या अंतःकरणाची वृत्ती लीन केली, आहे की नाही? केली नाही का? निर्विकल्प समाधीला प्राप्त झाला. पंचकोश वेष्टी पंचकोशाहून आत्मा वेगळा केला नव्हता काय? केला होता. आणि अशा वेळेला त्याला निर्विकल्प समाधी लागला नाही काय? लागला. तरी त्याच्या जीवनामध्ये त्याला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं नाही काय? वाटलं. पण जेव्हा ते पत्र पाहिलं मुक्ताबाईचं, एकदम त्याचा जीव तळमळला. म्हणजे आपल्या ठिकाणी काहीतरी कमी आहे असं त्याला जाणलं. म्हणजे कमी होतं म्हणूनच जाणवलं ना, आहे की नाही? मग त्याला आत्म्याचं ज्ञान झालं नव्हतं काय? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिती प्राप्त झाली नव्हती काय? झाली होती. का नव्हती झाली? झाली होती. मग एवढं असूनही त्याच्या ठिकाणी मला काहीतरी त्रुटी आहे म्हणूनच तो चांगदेव पासष्टी ऐकायला गेला की नाही, किंवा चांगदेव पासष्टीचं चिंतन माऊलींच्या द्वारा त्यांनी केलं, आहे की नाही? याचा अर्थ त्याला इति कर्तव्यता झाली नव्हती असाच त्याचा अर्थ आहे ना. मग आता ती कशाने झाली? तर चांगदेव पासष्टीमध्ये तो जो आत्मा आहे तो आत्म्याचं त्याला ज्ञान होतं, परंतु आत्माच ब्रह्म हे ज्ञान झालं नव्हतं. आणि हे ज्ञान होण्यासाठी काय करावं लागेल? गुरूंना शरण जावं लागेल. स्वतःचे प्रयत्न शास्त्रज्ञान काही उपयोगाचं होणार नाही. अयम आत्मा ब्रह्म तत्वमसी हे श्रीगुरूंनी उच्चारावं लागेल. ते श्रोत्याच्या श्रोत्राशी त्याचा संबंध होईल आणि अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती होईल आणि त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं विशेष चैतन्य ते त्या अज्ञानाचा नाश करील आणि मग तो म्हणे कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. चांगल्याला आत्म्याचं ज्ञान नव्हतं का? होतं, पण आत्म्याचं ब्रह्मत्वाने ज्ञान नव्हतं. ब्रह्माचं काहीच ज्ञान नव्हतं काय? ब्रह्माचं ज्ञान होतं पण ब्रह्म माझ्याहून भिन्न नाही, परोक्ष असं ज्ञान होतं. आणि आत्म्याचं होतं पण आत्मा परिच्छिन्न नाही. देहाधिष्ठान चैतन्य, अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आत्मा आणि त्याच्यात अंतःकरण वृत्ती लीन करायची, हाच परमपुरुषार्थ असं समजत होता. म्हणजे आत्म्या पण ते ज्ञान पूर्ण होतं का? नाही. आत्म्याचं ज्ञान होतं पण ते कोणतं होतं? परिच्छिन्नत्वाने होतं. ब्रह्माचं ज्ञान होतं पण ते कशाने होतं? परोक्षत्वाने होतं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी 65 वयाने काय केलं? ब्रह्माची परोक्षता घालवली आणि आत्म्याची परिच्छिन्नता घालवली आणि आत्माच ब्रह्मन, ब्रह्मच आत्मा असं त्याचं ज्ञान करून दिलं. आतापर्यंत पंचकोशाचा जो विचार चाललेला आहे तो ह्यासाठी चाललेला आहे की पंचकोशाहून आत्मा भिन्न. आता पंचकोशाहून आत्मा भिन्न केला की नाही? आत्म्याचा सर्वत्र काय आहे? अन्वय आहे आणि कोशांचा परस्परामध्ये व्यभिचार आहे. याचाच अर्थ कोश हे आत्म्याचं स्वरूप नाही, आत्मा पंचकोशाहून भिन्न आहे असं झालं. बरोबर ना? केवळ पंचकोशाहून आत्मा वेगळा जाणला म्हणजे एवढ्यानेच इति कर्तव्यता झाली असे नाही. जे करायला पाहिजे ते पूर्ण झालं आपलं, आता काही करायचं राहिलं नाही असं म्हणता येईल का? नाही. तर कृतकृत्यता प्राप्त होण्याकरिता जीवब्रह्माच्या अभेदाविषयी पुन्हा विचार करावा लागतो. याचाच अर्थ हे जे महावाक्य आपण ऐकलं श्रुतीचं गुरूंच्या द्वारा, तर विचारसहित वाक्याने काय होतं? अपरोक्ष बोध होतो. कालच गेलं ना पंचदशीमध्ये, कोणत्या वाक्याने बोध होतो? विचारसहित. बरोबर ना? विचारसहित, विचार सहकृत वाक्याने मनुष्याला काय होतो? आत्मबोध होतो किंवा ब्रह्मात्मैक्य बोध होतो असं म्हणायचं. कृतकृत्यता प्राप्त होण्याकरिता जीवब्रह्माच्या अभेदाविषयी पुन्हा विचार करावा लागतो. चांगदेवाने कोणता विचार केल्यानंतर फक्त जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद वाटत होता, भेदभ्रांती गेली नव्हती. तेव्हा त्या जीव ब्रह्माच्या एकतेविषयी किंवा अभेदाविषयी त्याला विचार करावा लागतो. म्हणून कर्तव्याभावरूप कृत्यकृत्यतेच्या सिद्धीकरिता महावाक्यार्थाचा उपयोग होतो. म्हणून जर तुम्हाला कर्तव्याभाव म्हणजे आता मला काही करणं राहिलं नाही, कर्तव्याचा अभाव आहे की नाही, मला काही करणं काम नाही, काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी, अशी जर स्थिती पाहिजे त्यालाच म्हणायचं कर्माभाव रूपी जो मोक्ष. आणि कृतकृत्यता,
कर्माभाव रूपी कृतकृत्यता म्हणजे कृत्यम कृतम येन 6 कृतकृत्य. जे कृत्य म्हणजे जे करायला पाहिजे ते कृतम केलं असं ज्याच्या अंतकरणाचा काय झाला निश्चय झाला त्याला म्हणायचं कृतकृत्यता. आता मला कोणताही कर्माभाव झाला म्हणजे मला निष्कर्म्य दशा मला प्राप्त झाली आणि याच्या सिद्धी करता म्हणजे याच्या प्राप्ती करता ते गुरु म्हणतात की आता तुला महावाक्यार्थाचा उपदेश करतो. आता तुला पुन्हा 4थ्या तरंगाप्रमाणे इथं तुला काय सांगतो आता महावाक्याचा उपदेश करतो. तुला या ठिकाणी मी तत्वमसी महावाक्य सांगतो. त्या वाक्याचा अर्थ तुला स्पष्टीकरण करून सांगतो. तो उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा आपण कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार वारंवार. तया नमस्कार वारंवार वारंवार. न पाहेयाती कुळाचा विचार. कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई. भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई. भलतिया भावे शरण जाता भेटी. 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 पाडितसे तुटी जन्म व्याधी जन्म व्याधी. पाडितसे तुटी जन्म व्याधी जन्म व्याधी. पाडितसे तुटी जन्म व्याधी जन्म व्याधी. तसे तुटी जन्म व्याधी जन्म व्याधी. न पाहेयाती कुळाचा विचार. न पाहेयाती कुळाचा विचार. न पाहेयाती कुळाचा विचार. न पाहेयाती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई. भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई. भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई. भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची
एका जनार्दनी पाय वंदितसे एका जनार्दनी पाय वंदितसे न पाह्याती कुळाचा विचार न पाह्याती कुळाचा विचार एका जनार्दनी पाय वंदितसे एका जनार्दनी पाय वंदितसे न पाह्याती कुळाचा विचार न पाह्याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई न पाह्याती कुळाचा विचार न पाह्याती कुळाचा विचार